नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी ज्या उमेदवारांनी वेल्डर या पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आणि प्रश्नांचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो लेट्स स्टार्ट दी क्वेश्चन्स। पहिलं क्वेश्चन घेऊयात। पहिलं क्वेश्चन काय आहे? प्रश्न क्रमांक 1, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट ए नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट। ओके, प्रश्न पहिला काय सांगत आहे? आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथड। ओके, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट। ऑप्शन आहे व्हिज्युअल एक्झामिनेशन, सेकंड आहे रेडिओग्राफिक, थर्ड आहे नेक ब्रेक टेस्ट आणि फोर्थ ऑप्शन आहे सुपरसॉनिक और अल्ट्रासॉनिक मेथड। सो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथड या ठिकाणी कोणती नाही? निक ब्रेक टेस्ट। ऑप्शन तिसरा काय आहे? हा अयोग्य पर्याय आहे, चुकीचा पर्याय आहे, निक ब्रेक टेस्ट। तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग कोणत्या आहेत? व्हिज्युअल इमॅजिनेशन हे आहे, रेडिओग्राफिक हे सुद्धा आहे आणि सुपरसॉनिक किंवा यालाच आपण अल्ट्रासॉनिक असं म्हणतो, हे काय आहेत? नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहेत। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश डिफेक्ट कॅन बी फाउंड बाय रेडिओग्राफिक मेथड ऑफ टेस्टिंग। ओके, ऑप्शन आहे फर्स्ट वार्फेज, सेकंड अंडरकटिंग, थर्ड आहे सरफेस डिफेक्ट आणि फोर्थ ऑप्शन आहे पोरोसिटी। सो या ठिकाणी पोरोसिटी हे डिफेक्ट कॅन बी फाउंड बाय रेडिओग्राफिक मेथड ऑफ टेस्टिंग। ओके, पोरोसिटी डिफेक्ट कशाद्वारे आपण फाउंड केलं जातो? तर रेडिओग्राफिक मेथडद्वारे आपण काय केलं जातं? पोरोसिटी फाइंड आउट करू शकतो। ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात। प्रश्न क्रमांक 3, एनी क्रॅक और डिप्रेशन ऑन द सरफेस इज कन्सिडर्ड as a failure until they exceed of a dash dash specified size। ओके, प्रश्न तिसरा काय सांगत आहे? एनी क्रॅक और डिप्रेशन ऑन द सरफेस इज कन्सिडर्ड as a failure until it exceed a specified size। ओके, ऑप्शन आहे फर्स्ट 1 mm or more, सेकंड आहे 1.5 mm or more, थर्ड ऑप्शन आहे 3 mm or more आणि फोर्थ ऑप्शन आहे 2.5 mm or more। सो या ठिकाणी राईट आन्सर इज 1.5 mm or more इज द राईट आन्सर। ओके, एनी क्रॅक और डिप्रेशन ऑन द सरफेस इज टू बी कन्सिडर्ड ॲज अ फेल्युअर अंटिल इट एक्सीड 1.5 mm or more। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 4, वाइल कटिंग 6 mm MS प्लेट बाय आर्क वेल्डिंग डॅश डॅश प्रेशर सेट फॉर ॲसिटिलीन गॅस अँड डॅश डॅश प्रेशर सेट फॉर ऑक्सिजन गॅस। ॲसिटिलीन गॅस आणि ऑक्सिजन गॅससाठी प्रेशर किती असलं पाहिजे या ठिकाणी सांगितलेलं आहे 6 mm माइल्ड स्टील प्लेटसाठी। ओके, ऑप्शन आहे 0.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर, 1.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर। ओके, सो या ठिकाणी ऑप्शन तुम्ही पाहू शकता। तर योग्य आन्सर या ठिकाणी काय असणार आहे? ऑप्शन फर्स्ट 0.5 kg 0.15 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर और 1.5 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर हे प्रेशर या ठिकाणी काय असणार आहे? योग्य असणार आहे फॉर ॲसिटिलीन गॅस आणि ऑक्सिजन गॅससाठी। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, फॉर अ पाईप बट जॉईंट ऑन MS पाईप मेंटेनिंग डॅश डॅश बिवेल अँगल। ओके, फॉर पाईप बट जॉईंटसाठी MS माइल्ड स्टील पाईप मेंटेनिंग
डॅश डॅश बिवेल अँगल. ओके, ऑप्शन तुम्ही पाहू शकता. पहिला ऑप्शन आहे 20 ते 25 डिग्री. सेकंड आहे 30 ते 35. फोर्थ ऑप्शन आहे 40 ते 45 आणि थर्ड ऑप्शन आहे 40 ते 45 आणि फोर्थ ऑप्शन आहे 45 ते 55 डिग्री. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? 30 ते 35 डिग्री बिवेल अँगल या ठिकाणी काय असणार आहे? फॉर बट जॉईंटसाठी. ठीक आहे, 30 ते 35 डिग्री हे योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, इन ब्रॉन्झ वेल्डिंग. ओके, इन ब्रॉन्झ वेल्डिंग फॉर वेल्डिंग 10 mm cast iron plate. Okay, dash size bronze electrode is required. Okay, for what? Bronze welding 10 mm cast iron plate, the size of bronze electrode which is to be required. Okay, so या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता. तर योग्य आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, 3.15 mm bronze electrode is to be required for bronze welding. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 7, फॉर कूलिंग द हार्ड फेसिंग जॉब. ओके, डॅश डॅश इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज्ड. ओके, या ठिकाणी काय विचारलं आहे? फॉर कूलिंग हार्ड मटेरियल. ओके, फॉर कूलिंग हार्ड फेसिंग जॉब और फेसिंग मटेरियल डॅश डॅश इन्सुलेटिंग मटेरियल इज टू बी रिक्वायर्ड. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे वूड, सेकंड आहे प्लास्टिक, थर्ड आहे सँड आणि फोर्थ ऑप्शन आहे सिरॅमिक. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? सँड. थर्ड ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. सँड इज टू बी यूज्ड फॉर कूलिंग दी हार्ड फेसिंग जॉब ॲज इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, CO2 वेल्डिंग. कार्बन डायऑक्साइड वेल्डिंग इज ऑल्सो नोन ॲज. CO2 वेल्डिंग इज ऑल्सो नोन ॲज. ओके, ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता. तर योग्य आन्सर काय असणार आहे? MAG. ओके, दॅट इज ऑल्सो नोन ॲज CO2 वेल्डिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 9, विच टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज यूज्ड फॉर स्पॉट वेल्डिंग ऑफ रेफ्रिजरेटर बॉडी. ओके, फॉर स्पॉट वेल्डिंग विच टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज टू बी यूज्ड. ऑप्शन आहे डोमेड इलेक्ट्रोड, सेकंड आहे फ्लॅप टिप इलेक्ट्रोड, थर्ड ऑप्शन आहे पॉइंटेड इलेक्ट्रोड आणि फोर्थ ऑप्शन आहे मशरूम इलेक्ट्रोड. सो योग्य आन्सर काय असणार आहे? फ्लॅट टिप इलेक्ट्रोड विच इज टू बी यूज्ड फॉर स्पॉट वेल्डिंग ऑफ ए रेफ्रिजरेटर बॉडी. फ्लॅप टिप इलेक्ट्रोड इज दी राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 10, विच टाईप ऑफ इलेक्ट्रोड मटेरियल इज यूज्ड फॉर स्पॉट वेल्डिंग ऑफ स्टेनलेस स्टील शीट. ओके, स्टेनलेस स्टील शीटसाठी कोणत्या टाईपचे मटेरियल या ठिकाणी वापरला जातो फॉर स्पॉट वेल्डिंग? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट कॉपर कॅडमियम अलॉय, सेकंड आहे स्पेशल अलॉय, थर्ड आहे कॉपर क्रोमियम अलॉय आणि फोर्थ ऑप्शन आहे रिफ्रॅक्टरी मेटल कॉम्पोजिशन. सो योग्य आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4, रिफ्रॅक्टरी मेटल कॉम्पोजिशन is to be used for spot welding of stainless steel sheet. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 11, ओपन कॉर्नर जॉईंट ऑफ माइल्ड स्टील प्लेट इज वेल्ड बाय डॅश डॅश शील्ड आर्क वेल्डिंग ऑपरेशन. ओके, ओपन कॉर्नर जॉईंट ऑप्शन आहे फ्लॅट पोझिशन, सेकंड आहे हॉरिझॉन्टल पोझिशन, थर्ड आहे व्हर्टिकल पोझिशन आणि फोर्थ आहे ओव्हरहेड पोझिशन. सो योग्य आन्सर काय असणार आहे? फ्लॅट पोझिशन. ऑप्शन 1 इज दी राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश शील्ड आर्क वेल्डिंग ऑपरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आउट ऑफ पोझिशन वेल्डिंग. ओके, विच ऑपरेशन इज टू बी कॉल्ड ॲज आउट ऑफ पोझिशन वेल्डिंग? या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन आहे फ्लॅट पोझिशन, सेकंड आहे हॉरिझॉन्टल पोझिशन, थर्ड आहे व्हर्टिकल पोझिशन आणि फोर्थ आहे
ओव्हरहेड पोझिशन. सो पर्याय क्रमांक 1 फ्लॅट पोझिशन हे काय आहे, योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. फ्लॅट पोझिशन वेल्डिंग ऑपरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज आउट ऑफ पोझिशन वेल्डिंग. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. इन अ फ्लॅट पोझिशन दॅट इज ऑल्सो नोन ॲज आउट ऑफ पोझिशन. ओके, वेल्डिंग पोझिशन. In a flat position, shield arc welding operation electrode started from dash dash in the direction of travel. ओके, ऑप्शन तुम्ही पाहू शकता. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 10 डिग्री टू 25 डिग्री हे योग्य आन्सर असणार आहे. ओके, प्रश्न क्रमांक 14. डॅश डॅश इज मोस्ट हॅझार्डस ऑपरेशन इन SMAW. ओके, तर कोणतं ऑपरेशन मोस्ट हॅझार्डस आहे इन SMAW या सिस्टी वेल्डिंग प्रोसेसमध्ये. तर ऑप्शन आहे फ्लॅट पोझिशन, हॉरिझॉन्टल पोझिशन, थर्ड आहे व्हर्टिकल पोझिशन आणि फोर्थ आहे ओव्हरहेड पोझिशन. सो या ठिकाणी ओव्हरहेड पोझिशन इज टू बी अ राईट आन्सर अँड धिस पोझिशन इज मोस्ट हॅझार्डस ऑपरेशन इन SMAW वेल्डिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. द अँगल ऑफ फिलर इज कीप इन व्हर्टिकल पोझिशन. ओके, इन SMAW ऑपरेशन. ओके, अँगल ऑफ फिलर विच इज टू बी कीप्ड इन व्हर्टिकल पोझिशन अबाउट व्हॉट अँगल. ओके, सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 30 ते 40 डिग्री यामध्ये काय केलं जातं, व्हर्टिकल पोझिशनमध्ये फिलर ठेवलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. प्रेशर ऑफ बोथ गॅसेस इन शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग इज. ओके, तर ऑप्शन तुम्ही पाहू शकता. योग्य आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 0.15 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर काय केलं जातं, गॅसेसचं प्रेशर या ठिकाणी ठेवलं जातं. ठीक आहे, आर्क वेल्डिंगमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. हाऊ मच आर्गॉन कंटेंट इज यूज्ड इन TIG टंगस्टन आर्क आयर्न वेल्डिंग प्रोसेसमध्ये. ओके, DCSP ऑफ स्टेनलेस स्टील प्लेट हॅविंग थिकनेस ऑफ 3 mm. ओके, argon content how much is to be used in a टंगस्टन आयर्न गॅस वेल्डिंगमध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता. तर योग्य आन्सर काय असणार आहे, क्वेश्चन क्रमांक 2 साठी 0.45 मीटर क्यूब पर आवर या ठिकाणी काय केलं जातं, आर्गॉन कंटेंट आर यूज टू बी यूज्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. इन बट वेल्ड. ओके, बट वेल्ड स्क्वेअर बट जॉईंट ऑन ॲल्युमिनियम पाईप इन्क्लिनेशन V ब्लॉक इज. ओके, V ब्लॉक इन्क्लिनेशन इन अ स्क्वेअर बट वेल्डिंग जॉईंटमध्ये काय असणार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन तुम्ही पाहू शकता. तर योग्य आन्सर या ठिकाणी काय असणार आहे, 75 डिग्री. ओके, 75 डिग्री इन्क्लिनेशन या ठिकाणी V ब्लॉकसाठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. इन अ TIG वेल्डिंग ऑफ ॲल्युमिनियम शीट डॅश डॅश इलेक्ट्रोड इज ऑल्सो यूज्ड इन अ प्लेस ऑफ टंगस्टन इलेक्ट्रोड. ओके, कोणते टंगस्टन इलेक्ट्रोड मध्ये ॲल्युमिनियम शीटसाठी कोणतं वापरलं जातं, टंगस्टन आयर्न गॅस वेल्डिंगमध्ये. ओके, सो ऑप्शन आहे कॅडमियम, झिर्कोनियम, हेलियम आणि ॲल्युमिनियम. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 झिर्कोनियम विच इज टू बी यूज्ड इन TIG वेल्डिंग ऑफ ॲल्युमिनियम शीट. झिर्कोनियम इलेक्ट्रोड इज टू बी यूज्ड. ओके, नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. इन TIG वेल्डिंग थिकनेस ऑफ प्लेट 3.2 mm स्क्वेअर बट जॉईंट डॅश डॅश इज अ डायमीटर ऑफ इलेक्ट्रोड फॉर ॲल्युमिनियम शीट. सो 3.2 mm थिकनेस प्लेटसाठी स्क्वेअर बट जॉईंटमध्ये किती डायमीटरचा ॲल्युमिनियम शीट
ऑफ इलेक्ट्रोड विच इज टू बी यूज्ड. ओके, सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे 3.2 mm. ओके, 3.2 mm विच इज इलेक्ट्रोड साइज इज टू बी यूज्ड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. इन TIG वेल्डिंग ओव्हरहेड पोझिशन ऑफ 60 डिग्री अँगल V जॉइंट. ओके, डॅश डॅश ऑर्गॉन कंटेंट इज यूज्ड फॉर ॲल्युमिनियम शीट. ओके, ऑप्शन तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 18 LPM ऑर्गॉन कंटेंट विच इज टू बी यूज्ड फॉर ॲल्युमिनियम शीट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. इन टंगस्टन आयर्न गॅस वेल्डिंग टंगस्टन टीप अँगल इज रेंज फ्रॉम 30 डिग्री टू 60 डिग्री. डॅश डॅश करंट इज टू बी रिक्वायर्ड. ओके, किती करंट आवश्यक आहे या ठिकाणी टंगस्टन आयर्न गॅस वेल्डिंग टीप अँगल रेंजेस फॉर फ्रॉम 30 डिग्री टू 60 डिग्रीसाठी. सो ऑप्शन या ठिकाणी ऑप्शन आहे 25 एम्पियर अँड अबोव. सेकंड आहे 25 to 100 एम्पियर. थर्ड ऑप्शन आहे 100 एम्पियर ते आणि त्यापेक्षा जास्त. आणि फोर्थ ऑप्शन आहे 105 ते 150 एम्पियर. सो प्रश्न क्रमांक 22चा या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे ऑप्शन 2 25 ते 100 डिग्री 25 ते 100 एम्पियर हे करंट या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. इन वॉल थिकनेस प्रॅक्टिस डॅश डॅश प्लॉट फर्स्ट देन वेल्ड. ओके, वॉल थिकनेस प्रॅक्टिसमध्ये काय केलं जातं सर्वात अगोदर काय प्लॉट केलं जातं आणि नंतर वेल्डिंग केलं जातं. तर ऑप्शन आहे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. सेकंड आहे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. थर्ड आहे डेव्हलपमेंट आणि फोर्थ ऑप्शन आहे फ्री हँड स्केचेस. ओके, सो वॉल थिकनेस प्रॅक्टिसमध्ये काय केलं जातं डेव्हलपमेंट सुरुवातीला केली जाते आणि नंतर वेल्डिंग केली जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. फॉर सिल्वर ब्रेझिंग कॉपर टू स्टेनलेस स्टील वॉल थिकनेस हॉरिझॉन्टल पोझिशन वेल्डिंग डॅश डॅश साइज ऑफ नोझल इज यूज्ड. ओके, सिल्वर ब्रेझिंग of copper stainless steel wall thickness horizontal position welding dash dash size of wall nozzle is to be used. ओके, सो पर्याय पाहू शकता. तर ऑप्शन या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे 0 साइज ऑफ नोझल इज टू बी रिक्वायर्ड. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. इन अ मार्किंग डॅश डॅश इज यूज्ड फॉर ड्राय माइल्ड स्टीन शीट. ओके, सॉल्वंट कॉपर सल्फेट ॲल्युमिनियम अँड फॉस्फेट. सो योग्य आन्सर काय असणार आहे कॉपर सल्फेट विच इज टू बी यूज्ड फॉर ड्राय दी MS शीट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 26. द चेझल हेड इन एज चिपिंग इज. ऑप्शन आहे फ्री फ्रॉम शार्प एज. सेकंड आहे फ्री फ्रॉम लॉंग एज. थर्ड आहे फ्री फ्रॉम मशरूम अँड फोर्थ ऑप्शन आहे फ्री फ्रॉम फ्लॅट एज. सो चिझल हेड इन एज चिपिंग इज ऑप्शन आहे फ्री फ्रॉम मशरूम. हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. इन अ चिपिंग ऑपरेशन लुक ॲट दी डॅश डॅश एज ऑफ चिझल नॉट ॲट द हेड ऑफ दी चिझल. ओके, सो ऑप्शन या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे क्वेश्चन क्रमांक 27चा कटिंग. ओके, इन अ चिपिंग ऑपरेशन लुक ॲट द कटिंग एज. ओके, कटिंग एज द चिझल नॉट ॲट द हेड ऑफ चिझल. ओके, कटिंग एज काय केलं जाते नॉट ॲट द हेड ऑफ द चिझल नसायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात. फ्लेम गोईंग is work on the operation of dash dash. ओके, ऑप्शन आहे ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग. सेकंड आहे ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग.
थर्ड आहे ऑक्सी ॲसिटिलीन ब्रेझिंग आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑक्सी ॲसिटिलीन ड्रिलिंग. सो फ्लेम ग्रोंजिंग इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग. ओके, ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. आउट ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज नॉट कट बाय ऑक्सी ॲसिटिलीन कटिंग प्रोसेस. ओके, खालीलपैकी कोणतं मटेरियल हे ऑक्सी ॲसिटिलीन प्रोसेसनं कट केलं जात नाही हे सांगायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट स्टील प्लेट, सेकंड आहे फोर्जिंग प्लेट, थर्ड आहे कास्टिंग प्लेट आणि फोर्थ आहे वुडन प्लेट. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? वुडन प्लेट. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. ऑक्सी ॲसिटिलीन मशीन आर क्लासिफाईड इन 2 टाईप्स. ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युअल ड्रिव्हन आणि सेकंड आहे हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक अँड हायड्रो इलेक्ट्रिक. सो या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? ऑप्शन थर्ड इलेक्ट्रिक. फर्स्ट मॅन्युअली ड्रिव्हन अँड सेकंड आहे इलेक्ट्रिक ड्रिव्हन कटिंग मशीन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. विच टाईप ऑफ मेटल इज वेल्ड बाय ब्रेझिंग वेल्डिंग. ओके, ऑप्शन आहे फेरस मेटल, नॉन फेरस मेटल, हार्ड मेटल आणि सॉफ्ट मेटल. सो योग्य आन्सर काय असणार आहे? नॉन फेरस मेटल विच इज टू बी वेल्ड बाय ब्रेझिंग मेटल. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 32. विच टाईप ऑफ मेटल आर वर्क बाय ऑक्सी ॲसिटिलीन प्रोसेस. ओके, सॉरी, विच टाईप ऑफ मेटल आर वेल्ड बाय ऑक्सी ॲसिटिलीन प्रोसेस. नेक्स्ट आहे ऑप्शन सिमिलर मेटल, डिसिमिलर मेटल, फेरस मेटल अँड नॉन फेरस मेटल. सो योग्य आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सेकंड डिसिमिलर मेटल विच इज टू बी वेल्ड बाय ऑक्सी ॲसिटिलीन प्रोसेस. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. विच टाईप ऑफ ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रोसेस इज यूज्ड फॉर वेल्डिंग MS, mild steel and alloy steel metal. Okay, which type of oxyacetylene welding process is used for mild steel and alloy steel metal? Okay, option आहे bronze welding, fusion welding, second आहे both bronze and fusion welding आणि none of them. Okay, so योग्य आन्सर काय असणार आहे? फ्युजन वेल्डिंग. फ्युजन वेल्डिंगने काय केलं जातं? माइल्ड स्टील आणि ऑलॉय स्टील मेटल बोथ वेल्डिंग या ठिकाणी ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रोसेसने केली जाते. नेक्स्ट पाहूयात. बॉइलिंग पॉईंट ऑफ ऑक्सिजन इज. ऑक्सिजनचं बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता -100 डिग्री सेंटीग्रेड, -132.26 डिग्री सेंटीग्रेड आणि -182.96 डिग्री सेंटीग्रेड आणि फोर्थ आहे -185.70 डिग्री सेंटीग्रेड. सो बॉइलिंग पॉईंट ऑफ ऑक्सिजन इज ऑप्शन थर्ड हे काय असणार आहे? योग्य आन्सर असणार आहे -182.96 डिग्री सेंटीग्रेड. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. आर्गॉन पर्सेंटेज इन एअर इज. आर्गॉन पर्सेंटेज इन एअर इज वॉट. ऑप्शन पाहू शकता. तर आर्गॉनचं पर्सेंटेज हवेमधलं काय असणार आहे? 0.939325 हे योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. सिम्बॉल ऑफ स्क्वेअर बट वेल्ड. ओके, स्क्वेअर बट वेल्डचा सिम्बॉल या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही सिम्बॉल कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी योग्य आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सेकंड इज दी राईट आन्सर. अशा प्रकारे स्क्वेअर बट वेल्डचा काय आहे? सिम्बॉल आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर क्वेश्चन 37. प्लास्मा आर्क वेल्डिंग इज यूज्ड फॉर कटिंग डॅश डॅश मेटल. प्लास्मा आर्क वेल्डिंग कशासाठी कोणतं मेटल कट करण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन आहे फर्स्ट फेरस, सेकंड आहे नॉन फेरस, थर्ड आहे सॉफ्ट आणि फोर्थ आहे हार्ड मटेरियल. सो योग्य आन्सर काय असणार आहे? नॉन फेरस मटेरियल. नॉन फेरस मटेरियल
प्लाझ्मा आर्क वेल्डिंग इज टू बी यूज्ड फॉर कटिंग नॉन फेरस मटेरियल ओके और मेटल. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 38. इन प्लाझ्मा आर्क वेल्डिंग प्रोसेस आर्क इज टू बी प्रोड्युस्ड इन बिटवीन ओके मेटल इलेक्ट्रोड अँड इलेक्ट्रिक जॉब. सेकंड आहे टंगस्टन इलेक्ट्रोड अँड वेल्डिंग जॉब. थर्ड आहे गॅस फ्लेम अँड वेल्डिंग जॉब. आणि फोर्थ आहे filter and welding job. So plasma arc welding process arc which is to be produced in between the tungsten electrode and welding job. Tungsten electrode and welding job मध्ये काय केलं जातं plasma arc welding the arc which is to be produced. प्रश्न क्रमांक 39. Normally no filler rod is used in dash dash type of welding process. ऑप्शन आहे फर्स्ट TIG, सेकंड MIG, थर्ड प्लाझ्मा आर्क वेल्डिंग आणि फोर्थ ऑप्शन आहे सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग. सो नो फिलर रॉड विच इज टू बी यूज्ड इन प्लाझ्मा आर्क वेल्डिंग प्रोसेस. प्लाझ्मा आर्क वेल्डिंग प्रोसेस ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पाहूयात प्रश्न क्रमांक 40. टेम्परेचर ऑफ दी स्पार्क आर्क प्रोड्युस्ड इन आर्क वेल्डिंग इज ओके. आर्क वेल्डिंगमध्ये जो काही स्पार्क किंवा आर्क प्रोड्यूस होतो त्याचं टेम्परेचर काय असतं ते सांगायचं आहे. ऑप्शन आहे 1200 डिग्री सेंटीग्रेड, 2400 डिग्री सेंटीग्रेड, 3600 डिग्री सेंटीग्रेड आणि फोर्थ आहे 4800 डिग्री सेंटीग्रेड. सो या ठिकाणी 3600 डिग्री सेंटीग्रेड हा काय आहे जो काही आर्क प्रोड्यूस होतो त्या वेल्डिंगचं त्या आर्कचं टेम्परेचर या ठिकाणी असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अशा प्रकारे ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वेल्डर या पदासाठी पडलेले क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. पाहूयात पुढल्या व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे की तुमच्या ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.